तर मंडळी, कबीर हा मृण्मयीला म्हणत असतो की मृण्मयी, मी हे सर्व नाटक करतोय असं वाटतंय का तुला? अगं, त्या हवालदार साहेबांनी काय सांगितलं ते ऐकलं नाहीस का? तिथे गुंजाने आमच्या दोघांचाही जीव वाचवला म्हणून आम्ही वाचलोय. मृण्मयी म्हणते की हेच सांगतेय कबीर मी तुला. ती एक एक तुझ्यावर उपकार करतेय आणि तू तिच्या उपकाराच्या ओझ्याखाली दबला जातोयस. आणि हे सर्व ही कशासाठी करते एवढं न कळण्या इतकी मूर्ख सुद्धा नाहीये मी. आता मात्र कबीरला राग येतो आणि कबीर आता मृण्मयीला म्हणतो की मृण्मयी, बस झालं हा तुझं, खूप बोललीस तू. काका म्हणतात की काय चाललंय तुमचं? हा बोलतोय, तो बोलतोय, तुमचा काही कोट भरलाय का इथे? गुंजा मृण्मयीला म्हणत असते की हो मृण्मयी ताई, प्रेमाला कुठलंही माप नसतं. साहेबांनी अगदी प्रेमाने दिलंय तुम्हाला हे सर्व. मृण्मयी म्हणते की प्रोफेसर मी आहे आणि आता ही मला शिकवणार आहे का? कबीर म्हणतो की हा मग प्रोफेसर आहेस ना तू, प्रोफेसर सारखी वाघ. मधू आता मृण्मयी जवळ उभी राहते आणि म्हणते की मृण्मयी काहीही चुकीचं बोलत नाही, ती फक्त तिची बाजू मांडते. काका म्हणत असतात की अगं मधू, तू तिची बाजू घेतीयस का? तू बघतीयस का ती कशी वागते ते? मधू म्हणते की अहो, ती काहीही चुकीचं बोलत नाहीये आणि सरपोतदारांच्या सुनेची कोणीतरी अक्कल काढते हे तुम्हाला चुकीचं वाटत नाहीये का? गुंजा म्हणते की आई, मी त्यांना शिकवत नव्हते, मी फक्त त्यांना सांगत होते की साहेबांनी प्रेमाने दिलंय त्यांना. मधू गुंजाला म्हणते की तू गप्प बस आणि गहू टाकलेत ना वरती वाळायला, ते तुझं काम आहे. इथे आमच्या कुटुंबामध्ये लुडबुड करू नकोस. हा आमच्या कुटुंबाचा प्रश्न आहे आणि तुला आमच्या कुटुंबामध्ये पडण्याची काही गरज नाहीये. मधूच्या बोलण्याचं गुंजाला फार वाईट वाटलेलं असतं आणि गुंजा आता तिथून निघून जाते. मधू म्हणते की आता सत्कार समारंभ सुद्धा संपलाय. मधू आता वहिनीसमोर हात जोडून उभी राहते आणि म्हणते की उगाच कशाला दुसऱ्या माणसांमुळे आपण आपल्या घरामध्ये क्लेश करून घ्यायचा आणि वाद वाढवायचे. तेव्हा वहिनी म्हणतात की मधू, आता इथून पुढे वाद वाढतच राहणार आहे, एवढं लक्षात ठेव. असं बोलून आता वहिनी आतमध्ये निघून जातात. जण त्यांच्या रूम मध्ये निघून जातात. तर मधू आता मृण्मयीला म्हणते की मृण्मयी थांब, मला कबीर आणि गुंजाबद्दल तुझ्यासोबत बोलायचंय. मृण्मयी म्हणते की तू काय बोलायचंय तुला? अगं, तुला दिसत नाही का ह्या गुंजाचं आणि कबीरचं काय चाललंय? तू काय पट्टी बांधली आहेस का डोळ्यावर? मधू म्हणते की पट्टी मी नाही, पट्टी तू बांधली आहे, संशयाची पट्टी. मृण्मयी म्हणते की अगं, कबीर कसा वागतो तुला दिसत नाही का? मधू विचारते की मला सांग, तुझं शिक्षण किती झालंय? मृण्मयी म्हणते की हा कसला प्रश्न आहे तू? मधू म्हणते की तुला विचारलं मी की तुझं शिक्षण किती झालंय? मृण्मयी म्हणते की MA. तेव्हा मधू विचारते की आणि गुंजाचं किती झालंय? तर मृण्मयी म्हणते की अगं तू, तिचं कुठे शिक्षण झालंय, ती तर अजून शिकते. मधू आता मृण्मयीला विचारते की मला सांग, दिसायला कोण जास्त सुंदर आहे? मृण्मयी म्हणते की मीच आहे सुंदर. मधू म्हणते की अगं, मग तुझा आणि त्या गुंजाच्या तुलनेचा विचार का करत असतेस तू? मृण्मयी म्हणते की माझी आणि त्या गुंजाची तुलना कधी होऊ शकत नाही. तर मधू म्हणते की मग का असं वागतीयस तू? कबीर आणि गुंजाबद्दल नको संशय घेऊ. तुझ्यासारखी बायको असताना कबीर कशाला दुसऱ्या मुलीकडे बघेल? मृण्मयी म्हणते की पण आतू, तू बघतेस ना, तो मला वेळ देत नाही आणि सारखं गुंजा गुंजा म्हणून तिच्याच मागे मागे फिरत असतो. मधू म्हणते की अगं मृण्मयी, गुंजाने कबीरचा जीव वाचवलाय आणि कबीर किती कठोर मनाचा आहे माहितीये तुला. गुंजावर कबीरचं प्रेम आहे, आकर्षण आहे असं तुला वाटतं ना, परंतु असं काहीच नाहीये. आता तू जितकं या गोष्टीचा विचार करशील ना, तितकं तू या गोष्टीमध्ये वाहवत जाशील. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चिडचिड करून घेऊ नको. रिॲक्ट करण्याच्या आधी 2 मिनिटं विचार तरी करत जा. तुला आता सगळं काही समजलेलं असतं. मृण्मयी मधूला म्हणते की थँक्यू अत्तू, किती छान समजावलंस तू. मृण्मयी आता तिथून निघून जाते. मधू मनामध्ये विचार करत असते की कबीर, तुझं आणि गुंजाचं लग्न झालंय हे खरंय, परंतु तुझं गुंजावर प्रेम नाही हे सुद्धा कळलंय मला. आणि हे देखील मी तुझ्या बायकोला पटवलंय, फक्त आता तू मला दिलेलं वचन पाळायचंयस. इकडे कबीर हा उमेरला म्हणत असतो की आमच्या घरात काय सुरू आहे ना तेच मला कळत नाही. उमेर म्हणतो की आईने अशी डायरेक्टली मृण्मयीची बाजू का घेतली असेल आणि गुंजाला का बरं एवढी बोलली? काही घडलंय का कबीर? कबीर म्हणतो की खूप काही घडलंय उमेर. माझं आणि गुंजाचं लग्न झालंय हे सत्य आईला समजलंय. उमेर म्हणतो की अरे बापरे, कसं काय समजलं? तेव्हा कबीर म्हणतो की ह्या धाग्यावरनं समजलं. अरे, जेव्हा गुंजाने माझ्या हातात हा धागा बघितला ना, तेव्हा आईने बघितलं होतं आणि आईला सगळं सत्य समजलंय आणि फक्त आईने 1 महिन्याची ताकीद दिलीय. आईने सांगितलंय की 1 महिन्यामध्ये गुंजाला घराबाहेर काढायचं. उमेर म्हणतो की काय, आता तू गुंजाला घराबाहेर काढणार आहेस? कबीर म्हणतो की आता काय करणार आहे, शेवटी अजून तिची 12वीची परीक्षा सुद्धा सुरू आहे, काय करावं तेच कळत नाहीये. उमेर म्हणतो की अरे पण गुंजा कसं काय मॅनेज करणार आहे सगळं? कबीर म्हणतो की अरे, मी आईला शब्द दिलाय आणि आईचा शब्द मला पाळावाच लागेल. उमेर म्हणतो की अरे, त्या पोरीने तुझा जीव वाचवलाय आणि स्वतःचं सासर म्हणून ती तिची सगळी कर्तव्य पार पाडते, त्यामुळे तिला तर सत्य कळायलाच हवं. फक्त तिला 1 महिन्याची मुदत देताना माझं काय होणार आहे माझं मलाच माहितीये. कबीर आता घरामध्ये येतो आणि विचार करत असतो की आता मी गुंजाला हे सगळं कसं समजून सांगू आणि जर आईने मला जर गुंजासोबत बोलताना बघितलं तर उगाचच तिचा BP वाढेल. तेवढ्यातच रेशीम आणि गुंजा दोघीही
गहू आणण्यासाठी वरती चाललेल्या असतात तेव्हा कबीर विचारतो की कुठे चाललात तुम्ही. रेशीम सांगते की गहू आणायला. बरं कबीर, तुला काही काम नाही आहे तर तू एक काम कर ना, तू गुंजासोबत जा ना वरती गहू घेऊन ये. गुंजा म्हणते की कशाला, मी एकटी जाते. तेव्हा रेशीम म्हणते की अगं एका हाताने तुला थोडीच जमणार आहे, अरे कबीर तूही जा तिच्यासोबत. रेशीम आता तिथून निघून गेलेली असते तर गुंजा कबीरला म्हणत असते की साहेबा तुम्ही राहू द्या, मी आणते. तेव्हा कबीर म्हणतो की आता एका हाताने आणणार आहेस की अर्ध्या हाताने, चला आपण दोघंही जाऊयात. दोघंही गहू भरत असतात. कबीर मनामध्ये विचार करत असतो की का कोणास ठाऊक, परंतु गुंजा तुला या घरातून जायचंय हे सांगताना माझी जीभ खूप जड होते. गुंजा म्हणते की काय झाले साहेबा, हो गहू खाली सांडताय, तुम्हाला काही बोलायचंय का. कबीर म्हणतो की तुला कसं काय कळलं. कबीर आता पटकन टेरेसचा दरवाजा बंद करून घेतो आणि गुंजाचा हात पकडतो आणि म्हणतो की तुला नक्की शिकायचं आहे की नाही, की आयुष्यभर हेच कामं करत बसायचंय. गुंजा म्हणते की काय झालंय साहेबा. कबीर आता गुंजाचा हात सोडतो. गुंजा म्हणते की आता साहेबा इथून पर्यंत तुम्ही जे काही मला सांगत आला ते सगळं काही ऐकलं मी आणि इथून पुढेही ऐकेल. कबीर गुंजाला म्हणतो की आता तुला मोठं व्हायचं होतं ना, तुला परीक्षा द्यायची होती, तुझ्या आईचे स्वप्न पूर्ण करायचे होते, त्याचं काय झालं. गुंजा म्हणते की साहेबा तुम्ही मलाच माझे स्वप्न का सांगताय. तेव्हा कबीर म्हणतो की तुला तुझा मार्ग निवडावा लागेल आणि तुला तुझा अभ्यास देखील करावा लागेल. इथून बाहेर पडून तुला तुझं काम शोधावं लागेल. गुंजा म्हणते की चालेल साहेबा, तुम्ही जेव्हा मला सांगाल तेव्हा मी या घरातून बाहेर पडेल. कबीर म्हणतो की तसं नाही गुंजा, मला तुझ्या भल्याचं सांगायचंय. दरवेळी मी तुझ्यासोबत नाही राहणार. सगळेजण तुझ्याकडे वेगळ्याच नजरेने बघतात आणि तुझ्या पंखांना बळ नाही मिळणार. गुंजा म्हणते की बरं साहेबा, मला सांगा की मला या घरातून कधी निघायचंय. तेव्हा कबीर म्हणतो की आज ना उद्या तुला निघावंच लागणार आहे, मी तुझ्यासोबत नाही राहू शकत. तेव्हा गुंजा म्हणते की हो साहेबा, मला माहिती आहे की मी आयुष्यभर तुमच्यासोबत नाही राहू शकत. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे मधूने सुपरमार्केटमध्ये कामाला मुलगी पाहिजे ही बातमी वाचलेली असते. ती आता पळतच कबीरकडे जाते आणि कबीरला म्हणते की तू गुंजाबद्दल काय ठरवलंय, आजाला इथे कामाला पाठवूयात. कबीर म्हणतो की अगं आई तिचा अभ्यास सुरू आहे. मधू म्हणते की मला दुसरं काहीही माहित नाही, गुंजा इथे नोकरी करणार म्हणजे करणार. तर इकडे मधू किचन मध्ये आलेली असते. मधू विचारते की मृण्मयी कुठे गेली. तेव्हा गुंजा सांगते की मृण्मयी ताई अंघोळीला गेली आहे. मधू आता चिडते आणि गुंजाला म्हणत असते की तुला विचारलं का मी. रेशीम म्हणत असते की अगं काकू अशी का बोलतीयस तू आणि अशी का भडकतीयस गुंजावर, काय बोलली ती एवढं, काही कळतच नाही आतू तुला काय झालंय ते. तर गुंजालाही मोठा प्रश्न पडलेला असतो की नक्की आईला झालं तरी काय असेल. तर मित्रांनो, असेच मालिकांचे डेली अपडेट बघण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. तर मंडळी, तुम्ही व्हिडिओ तर बघता परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही. आम्हाला तुमची खूप गरज आहे आणि तुमचं एक सबस्क्राईब करणं आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि लाख मोलाचं आहे. त्यामुळे सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.